कौन डालेगा मेरा बाप? यांच्या मनाने करतात साहेब. पूरा समजू हो. कुठेही खडून ठेवतात, कुठेही रस्ता उठून टाकतात. चला मी मरमर करून कॉन्क्रीट केलंय, यांच्या बापाचं काय जातंय? सर क्योंकि मैं पहले बोल चुका हूँ इसलिए सॉरी कह रहा हूँ. उससे मुझे एक चीज ये है सर कि हमारा जो वार्ड है, वार्ड नंबर 33 में एक शमशान भूमि है सर, भोलेनाथ नगर में. सर वो जा करके उसको बना दिया है फॉरेस्ट के लैंड में, और उसकी इस वक्त जो दशा है बहुत जर्जर है सर. मतलब वहाँ जलाने लायक भी जगह नहीं है. जब मैं काम करने के लिए कुछ जेसीबी तक चलाने जाइए, जा करके वहाँ फॉरेस्ट वाले उसको रोक लेते हैं. साथ चूंकि सिलफाटा, खान कंपाउंड, दीवा, सॉरी शिवजी नगर, भोलेनाथ नगर, वहाँ 144 में है. लेकिन सर सब आपको ही अपना नेता मानते हैं, इसलिए मैं ये चाहूंगा सर कि एक पहली चीज, शमशान का काम करने के लिए कोई भी डिपार्टमेंट कभी भी रोक नहीं सकता है. फॉरेस्ट वालों को बोलो शमशान बंद कर दो. सर वो गाड़ी ले जाकर के जेसीबी जमा करती है सर. तुम करो, मैं आपका कैसा है, अपन थोड़े से शांत हो. ओके सर. अब शांति से बर्ताव नहीं होगा, जो होगा वो. ओके थैंक यू सर. एक खाली पानी का जो प्रेशर शटडाउन होता है ना, वो कोई टाइम पे नहीं होता. कभी भी मैसेज आ जाता है कि कल शटडाउन है, परसों शटडाउन है. शटडाउन के बाद उसमें 2 दिन के बाद प्रेशर ही नहीं रहता. क्योंकि मुझे शरीर जगह शरीफा रोड में इतनी तकलीफ है पानी की. मैं कल भी उनके वापस करके गया था, उन्होंने बोला कि वो नामू को फोन कर दो, आपके पास आ जाएगा 3 बजे और वो पानी चेक करेगा. पानी चेक करा 1 हफ्ता हो गया, फिर भी प्रेशर सही नहीं हुआ. पानी अभी भी पानी की तकलीफ है. भाई 9 बजे आपका टाइमिंग है, 9 बजे हमारा टाइम है साहब, 9 से 12 का टाइम है हमारा. इसके लिए पानी खाते की मीटिंग मैंने कमिश्नर से बात की है. पानी खाते की मीटिंग कमिश्नर के पास ही लगेगी. मेरा एक सीधा और सादा सवाल है, टंकियां क्या मुमरा शहर पूरा रास्ते में उतरने के बाद बनेगी क्या? अगर सुन के 1 साल हो गया यार. कितना सबसे इम्पोर्टेंट तो ट्रैफिक के ऊपर बात करना है कि ट्रैफिक का हम लोगों ने सब कुछ तो बता दिया है, उसका सॉल्यूशन तो कुछ भी नहीं है, क्योंकि उनके पास कांस्टेबल ही नहीं है. कांस्टेबल की सबसे पहले हम लोग मांग नहीं कर लेते कि भाई इसको कांस्टेबल चाहिए, उससे बात करके. दूसरा, जितने भी रॉन्ग साइड आने वाले हैं और जितने भी लोग रिक्शा हाथ लगाते हैं, उनके पास में कार्रवाई कोई भी नहीं होगा. कार्रवाई के लिए 2 कांस्टेबल जो है बाइक पर पेट्रोलियम करते हुए, भाई 2 कांस्टेबल बाइक पर पेट्रोलियम करते हुए उनको फाइन्स मारे हुए, ताकि वो उस पे अपने इसमें ले सके और वो उस पे कार्रवाई हो सके. बाइक वाले और रिक्शा वाले जो अपने ट्रैफिक का मसला आता है अपने ऑफिस तक वहाँ बैरिकेड लगा के खाली उधर नहीं करा लगा के और एक और एक डंपिंग का जो रोड है, रास्ता जो खराब है, उसकी जिम्मेदारी कौन ले रही है? लेनी पिस्टल का कौन है? पिस्टल का आगे अंदर जाके कौन ले रहे हो? आप रास्ता 1 मिनट रुको. तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये ते अंकाला काय म्हणतात, जिओमेट्रिक बायोमेट्रिक कंपल्सरी आहे. मला होणार कोण? कुठेही लागलेले नाहीत. तुमच्याकडे जेवढे कर्मचारी आहेत त्याच्यापेक्षा दुप्पट कर्मचाऱ्यांचा पगार तुम्ही म्युन्सिपल कॉर्पोरेशनला चार्ज करता, आणि त्याच्यामुळे अख्ख्या मुंबईची वाट लागते. आता हे यांना माहिती आहे नाही माहित नाही. ठाणे महानगरपालिका होऊन 40 वर्ष झाली, आपला डम्पिंग ग्राउंडच नाही. म्हणजे हे म्हणजे धन्य आहे. आणि जावेद भाई, अपनी पार्टी का कुसुम नहीं, कुसुम शिवसेना का है. मैंने हाउस में उठ के बोला कि शिवसेना के मुख्यमंत्री थे एकनाथ शिंदे साहब, अगर पहला काम अगर ठाणे पे प्यार था तो उन्होंने ये करना चाहिए था कि पहला ठाणे में डैम बनाना था. ये पूरे महाराष्ट्र में 40,000 का बोगदा, 60,000 का बोगदा, 1 करोड़ रुपए का पूरे 1 करोड़ नहीं, आजकल 1 करोड़ वगैरह तो 1 करोड़ तो गिनती भी नहीं आजकल, बहुत छोटा हो गया अभी आजकल. 1 करोड़ की बात नहीं करते. अगर डैम बनाते तो ये हालत नहीं होती. पानी नहीं है, पानी लाएंगे कहां से? तो ये अपने पार्टी का नहीं है, सत्ताधारी में हॉस्पिटल हमारी जिम्मेदारी है. सत्ताधारी के सोया है. आयुक्त किसका है?
प्रशासन का है ना, तो भी हम मर करके प्रेशर करके ये सब करवा लेते हैं। ये पूरे रास्ते खराब हुए हैं, जिम्मेदारी बहिराम की है। बहिराम किधर है? हम लोग करेंगे वो काम। ये क्या करेगा? तो हम क्या करेंगे? रास्ता मत खोदो, लिख के दो हमको फंड नहीं है, लिख के दो ना, लिहून द्या ना, फंड नाही मला लिहून द्या। किती शौचालय किती आहेत? 68. त्याची अवस्था काय आहे? लोकांनी हागायचं कुठे? तुमच्या घरात येऊन? मैं विधानसभा में बात किया हूं कि सबसे ज्यादा तकलीफ अगर गरीबों को होती है तो वो शौचालय की होती है। हम क्या, हमारे घर में अच्छे एसी टॉयलेट है, मस्त 24 घंटा पानी है, वो गरीब कहाँ जाएंगे? शर्म नहीं आती है तुम लोगों को? तुम्हारी जो जिम्मेदारी है वो तो निभाओ यार, बाकी सब छोड़ दो। वो जो जिम्मेदारी है, कम से कम पानी, गटर, वाटर, मीटर, और जिनको 3 साल हो गए मुमरा छोड़ के भाग जाओ ना इधर से। तो क्या जवाई हो क्या मुमरा के? जाओ, तुम जाओ, हम बोल रहे तुम जाओ, 3 साल हो गए, चले जाओ यहाँ से। हमको नहीं तो चले जाओ, आंदोलन करना पड़ेगा तुम्हारे खिलाफ, क्योंकि तुम्हारी इतनी दोस्ती यारी हो गई है सबसे कि तुमको काम ही नहीं करने का है। चले जाओ और सही में चले जाओ, तुम्हारे बिना मुमरा रुकेगा ऐसा कुछ नहीं है। बेहतर होगा मुमरा के लिए, मुमरा के लिए बहुत बेहतर होगा। तुम्ही नोंद करा, ज्या ज्या अधिकाऱ्यांचे 3 वर्ष 4 वर्ष झाले त्यांना जायला सांगा। त्यांना इथे यांना पैसे घ्यायला मिळतात, चांगले पैसे खातात। गरिबांचं शहर आहे, इथे कोणालाही छुट्टी बरोबर सगळं व्यवस्थित चालतंय, काही होत नाही। सत्तेतली मदमस्त आहेत, त्यांना काही फरक पडत नाही। आणि मी विधानसभेत पण बोललोय, एकही प्लिंथ जर उभी राहिली या शहरामध्ये तर पहिली सस्पेन्शनची मागणी तुमची करीन, त्यांचा कायदा आहे। हे उगत जाऊन इथे जाऊन बिल्डिंग पाडायची, तिथे जाऊन बिल्डिंग पाडायची बंद करा। एक तर तुम्हाला काय इतिहास मुंबऱ्याचा माहित नाही। नाही आम्हाला हायकोर्टाने ऑर्डर दिली। हायकोर्टाने काय ऑर्डर दिली तुम्हाला? हायकोर्टाची ऑर्डर द्या, दाखवायची। तर आम्ही बोलत नाही, जाऊ द्या। आणि माझा निरोप द्या, हिंमत आहे ना तर येऊरचे बंगले पाडा। मी काल बघता म्हणून येऊरला गेलो होतो। गरीबाचे बिल्डिंग पाडायला मजा येते, पाडायचे ते येऊरचे बंगले पाडा ना। पाणीच्या टाक्यांचं बघा। साहब आपने बोला 1 साल हो गया, आपने यही बोला था, आपने बीच में सब्जेक्ट निकला था, अभी भी इनकी प्रगति नहीं है साहब। नहीं, वही मैं बोल रहा हूँ कि ज्यादा मत करो यार, लोग सहन करते। इसका मतलब ये नहीं कि तुम जवाई हो इस शहर के। जैसे मैंने बोला चले जाओ, भागो यार यहाँ से। 3 साल हो गया, निकलो, चले जाओ। आपके खिलाफ ना बहुत बड़ा आंदोलन होगा। बहुत हो गया, बहुत सहन कर लिया लोगों ने। आप बर्दाश्त ये आम्ही दरवेळेस सांगतो, सर्व्हिस रोड करून कोण साफ करणार? मी काल तुम्हाला सांगितले ना, काल हा रस्ता मुंबईचा सर्वात चांगला रस्ता आहे। बघितले किती गाड्या आहेत तिथे? आपल्याला लाजा पण वाटत नाही। 10 वेळा सांगायचं एका आमदाराने तुम्हाला, 6 वेळा जो आमदार झालेला त्यांनी तुम्हाला 10 वेळा सांगायचं तुझं वय जेवढं आहे ना तेवढ्या वेळा मी आमदार राहिलो। फक्त पैसे घ्यायला जमतात काय? किती गाड्या लागल्या आहेत तिथे? काय कधी उचलणार? काल सांगितलं मी उचल म्हणून, वाट लावून ठेवली अख्ख्या सगळ्या रस्त्यांची। आणि ते हँडिकॅप वाल्यांना द्या ना, आतमध्ये द्या। कुठे टपल्या टाकायचे आतमध्ये टाकू द्या ना। त्यांना पुढे सांगितलं का मेन रोडवर टाकायला तुम्हाला कमिशनर निघून दिलाय का? आणि मला 4 वर्षाचा हिशोब द्या की म्युन्सिपाल्टीने एक गाडी परमिशनची दिली, एक गाडीला परमिशन दिली आहे। काही कामं करता तुम्ही लोक? अख्खं संध्याकाळी यावं तर या सगळे, कोण मोटरसायकलवर खात बसले, कोण गाड्या लावून खात बसले।
ह्या रस्ता कोण बघणार आहे? सर ये इनका काम है और सर मिलेनियम हॉस्पिटल हमने का ध्यान नहीं दिया। नहीं मला मैं मेरे को बात करते क्रिस्टल वाले फक्त चोऱ्या करतात, बाकी काहीही काम करत नाही. कचरा उचलण्याची जबाबदारी तुमची आहे. आम्ही चांगली लोक आहोत म्हणून तुम्हाला जागाही देतो कचरा टाकायला. आमची जबाबदारी नाही ती, पण तुमच्याकडे माणसंच नाही. आरती लोक तुमची वशिल्याची आहेत, ती कामावरच येत नाही. जे बंद करण्यासाठी म्हणून मी प्रायव्हेटायझेशन केलं, माझाच पराभव झाला. पूर्वी इथे दादा भाईच्या घरी भांडी घासायला पासून ते धुनी धुण्यापर्यंत लोक इथे कर्मचारी ठेवायचे आणि स्वतःच्या घरी घेऊन जायचे. ते काम ते बंद झालं पाहिजे. इथे सगळ्यांच्या उपस्थितीत सांगतो, माझ्या घरात एकदाही कधी महानगरपालिकेचा माणूस काम करायला येत नाही. मला ही पद्धतच आवडत नाही. जर परवडत नसेल तर आपलं घर मोठं करू नका, पण तुमची माणसं जाऊन लोकांच्या घरात काम करतात आणि आता परत ही पद्धत सुरू झाली तुम्हाला स्वतःला वाचून घ्यायचंय म्हणून. किती माणसं आहेत का मला मुंबईमध्ये तुमची? तुम्हाला काय सांगितलेलं की सकाळी एकदा ते बायोमेट्रिक करा आणि जाताना बायोमेट्रिक करा. अरे काय करतो, कुठे करतो, कुठे तुमच्या मशीन, कुठे तुमच्या पेट्या? मैं बोलता हूं ना की मी क्रिस्टलला आणून क्रिस्टलनी वाटोळं करून टाकलं शहराचं, वाटोळं. आणि तुमच्या डोक्यात हवा आहे, आमचं कोणी काही करू शकत नाही. आम्ही वरनं आलो. अख्खं मुंबळा बंद करीन एक दिवशी, अख्खं मुंबळा या क्रिस्टलसाठी. सगळा रस्ता आणून टाकून देईन रस्त्यावर. मी जर मुंबई महानगरपालिकेत जाऊन कचरा टाकू शकतो, तर इथे टाकायला मला काही फरक पडत नाही. हे शहर अशांत होऊ नये म्हणून मी सगळे सांभाळत असतो की जाऊ द्या. हे इथे उगाच जरा काय झालं की लगेच हिंदू मुसलमानाची आग लावायची सवय लागली लोकांना, म्हणून मी तर शांत असतो काय. पण तुमच्यामुळे या शहराचं वाटोळं होत आहे. त्याचं पहिलं कारण हे क्रिस्टल आहे. हातगाडीवाले, फेरीवाले कोण साफ करणार? ते रस्त्यावरती पिवळ्या पट्ट्याच्या बाहेर फेरीवाले येऊन बसतात. आता ते पण काम आम्ही करायचं, हे पण काम आम्ही करायचं. कधी हे बघा आज तारीख काय? 15 ऑगस्टच्या दरम्यान परत एकदा बसणार आणि त्याच्या आधी जर इथे कारवाई झाली नसेल तर मी तुम्हाला सांगतो मीटिंग तर होईलच, पण ती मीटिंग 24 तास इथेच तुम्हाला बसून. आम्हाला तुमच्याकडनं काही पैसे, हप्ता, माझ्या घरी जेवण पाठवा अशी काही अपेक्षा नाही. आणि हे शहर तर स्वच्छ ठेवा यार. फक्त इलिगल बिल्डिंग म्हणजे शहर नाही हो. या शहराच्या विविध समस्या आहेत, विविध समस्या आहेत. वो जो लाइन शीलफाटा से आती है, ये हीरा जिसका बाइफर्केशन करने का है, वो कभी होगा? वो लिख के लो. मैं कमिश्नर से बात करूंगा अभी जाते जाते, नहीं तो मैं अभी ये मीटिंग लगाने वाला हूं. लिख के लो कि टंकियों का हिसाब क्या है मेरे को चाहिए. मैं विधानसभा में भी ये बात किया हूं, मैंने कचरे का भी विधानसभा में बात किया हूं. डंपिंग ग्राउंड तो मिल ही नहीं सकता है, क्योंकि उन्होंने जहां पे डंपिंग ग्राउंड लिया है उन लोगों ने विरोध शुरू कर दिया है. लेकिन हमें शर्म आती है कि 40 साल के बाद भी सत्ताधारियों को एक डंपिंग ग्राउंड ये शहर को नहीं सकते. हमें सिर्फ झूठे बिल निकालने में हम खुश होते हैं, खुश, एकदम खुश. एक बात कहना है कि हमारा काम खाली कचरा उठाने का है, डालने का काम हमारा नहीं. ऐसा काम उन्होंने डालने का नहीं
उनसे यही बोले आप क्या बोला सर, क्या बोला आप बोलिए एक मिनट सर, बोलिए ना क्या बोला उन्होंने। नहीं मुझे वो तो म्यूनसिपलिटी से बात करो ना, हमसे क्या बात करो? हमको क्या लेना देना है? बिल पास कराते हो ना, हमको क्या लेना देना है? तुमको बिल मिलता है ना टाइम टू टाइम, और वो भी करोड़ों में मिलता है। मेरे को मत सिखाओ, मेरे को मत समझाओ। और बाकी कॉन्ट्रैक्टर को पैसा देना पड़ता है। तुम्हारा काम कंपनी जिसकी है उसको तो पैसा भी नहीं देना पड़ता है। बाकी लोगों को कम से कम 2% 5% लेना पड़ता है, तुमको तो वो भी नहीं देना पड़ता है। तो तुम तो तुम्हारी पूरी सर कढ़ाई में और पूरे हाथ बंद कराओ। नहीं जमता है ना तो निकल जाओ आप भी। आणि दुसरी गोष्ट ट्रॅफिक थोडस आम्हाला माहिती आहे, मला टोटल हिशोब माहिती आहे, वरनं काय होतं खालती काय होतं. तुमचे लोक वरती उभे राहतात, तुमचं जे काय चालतं चालतं, आमचं काही नाही. खाली लक्ष तर द्या. दोनशे गाड्या दररोजच्या नुसत्या अनलिगल उचलल्या असतात, त्याच्यामुळे पण ट्रॅफिक होतं. आणि आंबेडकरांच्या कितीतरी गाड्या रोड त्याच्यावर कंट्रोल करायला पाहिजे. 3-3 वाजेपर्यंत हॉटेल चालू असतात. हा दुसरी गोष्ट लायसन्स कोण मुंब्रा पोलीस आहे तो गेले आले होते गेले बोर्ड जाना था। हाँ बोलो और सर आपने 2 चीजें बोली उस पर मैं जरा एक मिनट सर मुंब्रा प्रभाग समिति वाले कार्रवाई करते पीले पट्टे के बाद, पर इन लोगों के लोग जो अगर पैसे लेते 2000 रुपए तो तुरंत छोड़ भी दे देते, उस पर लीगली एक्शन नहीं लेते लोग. सर मी माझं नाव अतुल आहे. मी आता अतुल आहे नाशिकचे. सर मी आता 4 दिवस झाला इथं वाहतूक शाखेचा पूर्वी भरत चौधरी बोलत होते. तर मी स्वतः इथं ऑब्झर्व केलं बरेचसे जे आपल्या म्हणजे इथून आपण जो डिवायडर वगैरे टाकलेले आहे, तर डिवायडर 50 मीटर गेले की डिवायडर तोडलेला आहे, त्याच्या पुढे 20 मीटर गेले की डिवायडर तोडलेला आहे. ठीक आहे, तुम्हाला एखाद्या गावामध्ये ऍक्सेस असेल आणि तो डिवायडर जर ठरला तर योग्य येते. पण कोणी येते तो ते ऑटो टाकते, कार टाकते, तर ते डिवायडर आपल्याला सगळ्यात पहिले बघायला. जोपर्यंत माझा संबंध आहे, सरकारी काम करत असताना मी त्याच्यात कधी आडवा येत नाही. हे डिवायडर इथे कापा, ते डिवायडर इथे तोडा, हे सांगण्याचं काम मी तरी केलेलं नाही. त्यामुळे ते तुटलं असेल तुमची जबाबदारी मागून घ्या. आणि माझं म्हणणं आहे डिवायडर पेक्षा डायरेक्ट सीसीची भिंत उभी करा ना, बंद करा. हे डिवायडर उचलून बाजूला ठेवता येतात. जा आमच्या कमिशनरकडे सांगा की आम्हाला हे ट्रॅफिक व्यवस्थित करायचं आहे. सर दुसरी गोष्ट अशी आहे की आता हे हा मी आता इथं सर एक नो पार्किंगचं पण मी नोटिफिकेशन करून घेतलेलं आहे. तर नो पार्किंगचे बोर्ड्स वगैरे मी आपल्याला सगळं नोटिफिकेशन मी पाठवून द्यावं, माझं लेटर पण आणलं आपल्याला. तर ते नो पार्किंगचे बोर्ड आपल्याला लावायचे. दुसरी गोष्ट आपले जे कट पडलेले आहेत ते सुद्धा बहुत घ्यायचे. तिसरी गोष्ट रस्त्यावरती खड्डे पडलेले आहेत, विशेषतः म्हणजे कल्याण फाटा किंवा कल्याण फाटा आणि आपला शेळ फाटा हा मिल सर्कल. तर आता सकाळी जवळपास म्हणजे कल्याण डोंबिवलीचा जेवढा फ्लो असतो मुंबईला, म्हणजे चाकरमानी लोक असतात ते जातात. तर आपल्याला आपली प्रामाणिक आता मी आज सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत मी पूजा वडील मी स्वतः उमरतो. तर हे जे खड्डे पडले हे जर आपल्याला व्यवस्थित आपल्याला एक या आठवड्यात जरी भरून आले किंवा आजच सुरुवात केली आपण, तर मी स्वतः इथं उभं राहतो. मी स्वतः त्या ठिकाणी ट्रॅफिक कंट्रोल करतो ते सगळं. पण ह्या कामाला एकदा सुरुवात झाली पाहिजे. आपण चर्चा करून हा उपयोग नाहीये. हे काम संबंधित विभागाचे जे अधिकारी आहेत तर त्यांनी सुरू करावं. मीटिंग संपू द्या किंवा परवा तुमच्या वेळेप्रमाणे तुमच्या ऑफिसला हे सगळे जे रस्त्याचं काम करणार हे अधिकारी त्यांना बोलून घ्या. हे असे तुम्ही 3-4 बसा आणि बसून काय प्लॅनिंग करायचं करा. थोडासा पाऊस कमी होऊ द्या, पावसामध्ये रस्ते टिकणार नाही. पण जे काही काम करायचंय ते प्लॅन शीर तुम्ही बसून त्यांना सांगा हा रस्ता हा, त्याच्या आधी तुमचा सर्वे कंप्लीट होऊ द्या. काय इथे कसं आहे की आहे गरिबांचं शहर आणि त्यातनं मुसलमानांचं शहर, म्हणजे सगळं सावत्र. मला उघडपणाने बोलायला लाजच वाटत नाही.
म्हणजे जेवढा तुम्हाला दुर्लक्ष करता येईल तेवढं दुर्लक्ष करायचं काही कोणाला पडलेले नसते. आम्हीच आपलं जाऊन विधानसभेत बोंबाबोंब करायची, भांडायचं, बाकी काहीही म्हणजे शेवटी काही घडतानाच दिसत नाही. एवढ्या चांगल्या चांगल्या गोष्टी उभ्या करून ठेवल्या आहेत, वाटोळ करून टाकले, वाटोळ. म्हणजे हा रस्ता अख्ख्या मुंबईचं इकॉनॉमिक्स बदलून गेला. आता नवीन 5 रस्ते येत आहेत, ते 5 रस्ते झाले तर अजून मुंबईतले इकॉनॉमिक्स बदलेल. पण त्या 5 रस्त्यांवरती हातगाड्या, त्याच 5 रस्त्यांवरती परत पानटपऱ्या. म्हणजे आम्ही प्लॅन करून पैसे अडवून पैसे घ्यायचे, कमिशनरला मस्का लावायचा, रस्ते मंजूर करून घ्यायचं आणि मी 1000-2000 रुपयासाठी अख्खं शहर विकून टाकायचं. मी तुम्हाला तुमच्याकडे बोटं दाखवतो म्हणजे तुम्ही नाही, पण तुमचे कर्मचारी 100% ह्याच्यात सहभागी असतात. ती बोलली ना आता. सर मी ह्यांची कंप्लेंट बोलली पण नाही, मी त्यांना स्वतःला जाऊन बोलली पण आहे, तरी त्यांनी काही ऍक्शन नाही. एक मिनिट थांब बाई, ही भावना आहे लोकांची, ती पत्रकार सोडून द्या, पण ही जनसामान्यांची भावना आहे की इथले अधिकारी मुद्दामून मुंबईकडे दुर्लक्ष करतात. मी कधी जाहीरपणाने बोलत नाही, पण आता बोलण्याची वेळ आहे. मी कधीच जाहीरपणाने बोलत नाही. मी उलटी बाजू येतो, नाही रे असं नाही रे, आपलंच आहे सगळं, आपलं काही राहिलेलं नाही. त्या आयेशा मस्जिदच्या इथे पाणी, इथे 2 महिने बोंबाबोंब होते की आयेशा मस्जिदला पाणी मिळत नाही. कोण केले ते बघा. अरे कधी संपणार रे तुमचं नवीन लाईन, नवीन लाईन, नवीन लाईन. त्याला लाईन मारून मारून कंटाळलो. शानू भाई मेरे को अवार्ड साहब को एक मुद्दा बताना है. अवार्ड साहब आपको याद होगा लास्ट मीटिंग में मैंने आपको ट्री प्लांटेशन की बात की कि अपने शहर में कुछ एनजीओ और कुछ पॉलिटिकल लोग बहुत अच्छा ड्राइव पिछले 1 साल से चला रहे, डिवाइडर पे ट्री प्लांटेशन कर रहे. हमारे शहर में हरियाली नहीं, अब वो कर रहे, लेकिन प्रॉब्लम क्या हो रही है सर? महबूब नाइक करके लड़का है, वो कर रहा है, खैर ख्वाही फाउंडेशन है, कुछ और पॉलिटिकल पार्टीज के लोग हैं, मिला जुला अच्छा प्रयास हो रहा है. लेकिन प्रॉब्लम क्या है सर? पानी नहीं मिल रहा. पानी जो टैंकर है ना कलवा में सारे डिवाइडर पे घूमता है, झाड़ों को पानी डालता है, वो टैंकर या मुंब्रा वालों को नहीं है. एक मिनिट. दुसरी गोष्ट, सर्व्हिस सेंटरला परमिशन कोण देतं? नाही, एक मिनिट. सर्व्हिस सेंटरला परमिशन कोण देतं? सर्व्हिस सेंटरला परमिशन कोण देतं? जुळे होंगे चौधरी साहेब. सर्व्हिस सेंटरला कोणीच परमिशन, अख्ख्या शहराला पाणी नाही. आणि तो त्याच्या आईला त्याच्या स्कूटरवरती असा पाणी मारतो की मलाच कधी कधी वाटतं ह्याच्याकडे जाऊन आंघोळीला बसावं. म्हणजे तेच शॅम्पू लेके आएंगे, शॅम्पू साबण लेके आएंगे. म्हणजे ते टोरंटवाला कोण आलं का? टोरंटवाला काय बाकी सब प्रभाग समितीच्या बाजूचा प्लॉट बळकून तिथे आता बांधकाम करण्याचा प्लॅन. नहीं उधर अभी बिल्डिंग बनाने का प्लान कर रहे हैं. पत्र लगा दिया था कि अभी लगाया, मेरे को नहीं मालूम, मैंने बीच में उखड़ के फेंक दिया था. लेकिन मी आज तुम्हाला जाहीर सांगतो की मला एक प्लिंथ जरी उभी राहिलेली दिसली तर मी त्या प्लिंथवर जाऊन बसून तुमच्या सस्पेन्शनची मागणी. अति व्हायला लागला. मला प्लिंथ बद्दल प्रॉब्लेम नाही. इलिगल बिल्डिंग या शहरात गरजेचं, कारण इथल्या जुने रहिवासी आहेत, इथल्या जुन्या इमारती 50-50 वर्ष होत आली आहे, ते आज न उद्या पडणार आहेत.
त्यांचे पर्यायी व्यवस्था करायला पाहिजे. झालंय काय, त्याच्या नावाखाली जी लूट आहे ती लूट थांबवा. आम्ही 10, 15, 20 वर्ष इथे बिल्डिंगी बांधून दिल्या, कोणाचा बाप सांगू शकणार नाही रुपया कोणाकडे घेतला रुपया. इथल्या टेनंट्सला प्रत्येकाला घर मिळण्याचं काम केलं. पण या नवीन मागच्या 2 वर्षामध्ये बिल्डिंग बांधल्या, त्या टेनंटला गरज नाही. त्याला फिरतायत बाजारामध्ये घर नाही मिला. सत्तेचा एवढा दुरुपयोग झालेला मी माझ्या आयुष्यात बघितला नव्हता. आणि याला जबाबदारी लोक आमच्यावर टाकतात. ते बोलून गेले हमारी पार्टी नाही आहे, सत्तामध्ये आम्ही नाही आहे. ही जबाबदारी सत्ताधाऱ्यांची म्हणजे सरकारची आणि प्रशासनाची. प्रशासन कोणाचं आहे? सरकारचं आहे. हॉस्पिटल चालवण्याची जबाबदारी कोणाची? आमची आहे. हॉस्पिटल आणण्याचं काम आम्ही केलं, स्टेडियम आणण्याचं आम्ही काम केलं, अजून नवीन गोष्टी येतील, रस्ते करण्याचं आम्ही काम केलं. मेंटेन कोण माझा बाप करणार? अख्ख्या ठाण्यामध्ये असा सुंदर रस्ता नाही, मेंटेन करा. हे 4 रस्ते झाले ना तर मी साहेब तुम्हाला सांगतो की तुम्हाला ट्रॅफिकचा प्रॉब्लेमच नाही आहे. हे तो घेताय ना चुवापूरचा रस्ता झाला नवीन रस्त्याच्या याच्यात घेताय का चुवा? म्हणजे आपण असे रस्ते प्लॅनिंग केलेले आहेत की अख्ख्या ट्रॅफिकचं डिव्हिजन होईल. म्हणजे आता मी यांना सगळ्यांना सांगतो की आपला जो फायर स्टेशन आहे, फायर स्टेशन वरून लेफ्टला मारून पुढे चुवापूल येतो, चुवापूलवरनं राईटला मारलं की राईट वरनं डायरेक्ट तुम्ही विंतर रोडला येणार. म्हणजे तुमच्या मेन रोडचं ट्रॅफिकच आम्ही कमी करत चालू. आता हे सगळं आम्ही विचार करत असतो. आणि कमीत कमी ते झालेलं काम तर मेंटेन करा यार. किती घाणेरडं दिसतं. 20 हातगाड्या मोजल्या मी आता. 20 ते काय ते ब्लॉक बॉक्स मला मी राईट टू इन्फॉर्मेशन मध्ये आज तुम्हाला विचारतो, दिव्यांगांचं शेवटची परमिशन ठाणे महानगरपालिकेने कधी दिली आहे? ती 48 तासात मला सांगावं. मी तुम्हाला सांगतो गेल्या 4 वर्षात एकही दिव्यांगाला गाडी लावण्याची परमिशन ठाणे महानगरपालिकेने दिलेलीच नाही. आम्हाला त्यांच्याबद्दल आपुलकी आहे, आम्हाला वाईटही वाटतं. पण त्यांनी गाड्या आतमध्ये लावल्यात ना, त्यांचे काय जे काय टपरे आहेत, काय त्यांना बॉक्स मिळाले आतमध्ये ठेवायत ना. आणि तुम्ही कोणाला घाबरता? काय कारवाई करत नाही तर मग आम्ही लावतो 50 डबे आणून, त्या डब्यात लावायचा ना. $60,000 ते 1.5 लाख रुपयापर्यंत भाव चालू आहे अवॉर्डचा त्या एका टपरीचा. 60,000 ते 1.5 लाख. अभी टाइम भी हो गया. 2 विषय इम्पोर्टेंट है, एक पानी और एक कचरा. आपके सामने सभी लोगों के सामने बोल रहे अवार्ड साहब, हमारे अध्यक्ष, हमारे जितने कॉर्पोरेटर है, इस सभी लोगों के जो सबर का बांध है यहाँ तक आगे लोगों की तकरार है, हम लोग उसको आगे बर्दाश्त नहीं करेंगे. कल मनीष जोशी जी सारे रिपोर्टेड लोगों को लेके पुलिस स्टेशन में सीनियर साहब के सामने वादा किए कि ऐसा दोबारा नहीं होगा, लेकिन फिर भी आज उन्होंने ये बोल दिया आश्वासन कि हम डंपिंग ग्राउंड के लिए क्या करें. तो ये हमारा काम नहीं है. हम लोग आपको टैक्स दे रहे और आप लोग टेंडर के हिसाब से बिल निकाल रहे. अगर आपको कुछ नहीं प्रॉब्लम हो रहा है, डंपिंग ग्राउंड नहीं मिल रही, तो आप लोग कमिश्नर साहब को महापालिका जाने. प्रशासन और शासन का काम है, लोक प्रतिनिधि और जनता का काम नहीं है. तो ये चीजों के ऊपर अगर दोबारा दिक्कत होगी तो हम लोग हमारे पक्ष की ओर से बड़ा आंदोलन थाने महानगर पालिका पे लेके जाएंगे. यहाँ पे नहीं, मुमरा प्रभाग नहीं. आयशा मस्जिद का पानी कोई एक आदमी हर 2 दिन में जाके बंद करता है. मैं उस आदमी का नाम भी जानता हूँ, आप उधर के लोगों से बात कीजिए. अगर वो नहीं शुरू हुआ 2 दिन में, ये काम पूरा नहीं हुआ तो पंगा हो जाएगा. बस मेरा भरोसा है तेरे ऊपर. सर मीटिंग तो हम लोगों ने स्टार्ट किया 12:30 बजे से. जब से हम ही लोग बात करते हुए आ रहे हैं,
हमारे सब सब्जेक्ट को हम लोगों ने रखा, हमारे सम्मानीय नगर सेवक ने रखा, हमारे आमदार साहब ने रखा। मैं चाहता हूं कि सर आप लोगों ने इस पे कोई रिप्लाई अब तक दिया नहीं है, तो आप लोग इस पे आपका रिप्लाई दे दीजिए। मैं पहले बोलूंगा एएमसी साहब को जो हमारे मुंबई के हैं, क्योंकि एएमसी साहब ये आपको बता दूं मैं 2023 से हमने लेटर देना स्टार्ट किया है, ये देख लीजिए आप, और अभी चल रहा है 2025। अब 25 के बाद यानी स्टेट के बाद आपको लेटर नहीं देंगे, फिर हम लोग हमारे स्टाइल में हमारे नेता के साथ में उतरेंगे रोड के ऊपर। बताइए आप क्या करेंगे इस पे? आप जयपूरमध्ये मीटिंगमध्ये डिस्कस झाले, त्याच्यावरती रोडचा निकाल कधी लागेल? सर आप जो सब्जेक्ट आपके सामने आए हैं मीडिया बात पे सवाल करती है कि ये लोग बोल के गए, अधिकारियों का जवाब नहीं आया। मैं चाहता हूँ आमदार साहब ये चाह रहे हैं, शमीम भाई चौधरी सर, आम्ही सगळे पत्रकार शहरातले जबाबदार लोक आहेत, पूर्व प्रतिनिधी आहेत सगळे, आमची अपेक्षा आहे सगळ्यांनी इतक्या गोष्टी तुमच्या समोर मांडल्या, तर तुम्ही कचऱ्याच्या समस्येचं काय निराकरण करणार आहे? आमदार साहेब बोलले, सगळे बोलले, त्याच्यावर तुम्ही काय भूमिका घेणार आहे? ते प्रशासन म्हणून, त्याच्यानंतर पाण्याची समस्या आहे, प्रत्येक 2, 3, 4 मोठे जे मुद्दे आहेत ना, त्याच्यावर काय तुमचं त्रोटक आहे तेवढंच बोला तुम्ही। आपके सामने जो विषय है उसका रिप्लाई कीजिए। पहिली सुरुवात प्रत्येक ऑफर्सने त्याच्यावरती आजपासून कारवाई करतो। सर्व्हिस रोडचा पण मुद्दा डिस्कस झालाय, त्याच्या अनुषंगाने सर्व्हिस रोड क्लिअर, बॅरिकेटिंग वगैरे ते आहे, पोलिसांच्या कोऑर्डिनेशन ते करून मित्तल रोड चौसाचा प्रस्ताव तिथे गॅरेज ते सर्व्हिस रोड क्लिअर सर्विस रोड के अलावा आप नजर लिखिए, मार्ग होटल के सामने इंटर करते हैं तो वहाँ में पूरा गड्ढा हुआ है, इसको लिखिए। और सेकेंड सर, जो काशेकर को जाते हैं ना हॉस्पिटल के लिए, जीएससी के लिए, एंट्री पे